डे 2 खूपच खराब गेल्यामुळे आम्ही ठरवलं होतं की डे 3 तरी तसा वर्स नाही जायला पाहिजे, म्हणून आम्ही असं निसर्गात जात होतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे डे 3 आणि आपण आलो आहे इगतपुरीला. आणि इगतपुरीला आम्ही एका ठिकाणी आहोत आणि खूप भारी वातावरण आहे. सो गाडी इथे लावली आम्ही आणि तुम्ही बघू शकता खूप भारी वातावरण आहे. लोक मस्त फोटोज काढताय आणि हे जे समोर दिसतंय ना ते ऍक्च्युली मध्ये लेक आहे. ऐ इकडे आ मग. इतकं सुंदर वातावरण आहे. आत्ता कळालं फॉग सिटी एक्झॅक्टली का म्हणतात याला. तर चला. इतकं सुंदर हे डॅम होतं ना, धुक्यांमुळं तर ॲक्च्युली कळत नव्हतं की हे काय आहे. आणि मला ना असे स्वतःचे व्हिडिओ घ्यायला आणि सिनरी जे असतात की नाही ती कॅप्चर करायला खूप आवडते. आणि दुसऱ्यांना कोणाला म्हणण्यापेक्षा ना स्वतःचे व्हिडिओ असे कॅप्चर करणं, दिस इज माय मुवमेंट. मला खूप आवडतं. तुम्हाला पण अशा गोष्टी आवडतात का? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ए टमाटर इकडे. माऊ चिखला. निहाल गाडी येते. निहाल. इथे काय आहे काय दाखवते मी तुम्हाला, मला समजत नाही कारण काहीच दिसत नाही एक्झॅक्टली. खूप मस्त व्ह्यू आहे बघा. आता थोडंसं धुकं कमी झालं तर मस्त दिसते. तुम्ही बघू शकताय मस्त पाणी, असं डॅम आहे, भारी वाटते. आता तुम्हाला वाटत असेल कॅमेऱ्यासमोर फक्त उभी राहून हे काय करते. मी माझी मुवमेंट अशी जगत असते, कारण मी जेव्हा घरी येते की नाही मला असं आवडतं कॅमेऱ्यामध्ये म्हणजे स्वतःचेच व्हिडिओ पाहायला वगैरे. पोस्ट करण्याचं रिझनही हेच असतं की मला स्वतःला खूप आवडतं ह्या गोष्टी. एखाद्या ठिकाणी बसायचं छान, आणि जसं की कोकणात गेल्यानंतर ना मला असं म्हणजे म्हणतात ना, मी तिथे गेल्यानंतर तिथली जुनी घरं, जुन्या वास्तू किंवा बीच असेल ना, तिथे बसून तो व्हिडिओ ना कॅप्चर करते. मग मला ना तो असं वाटते की मी ते रिक्रिएट करते किंवा मी जगतीये. म्हणून मला ना तसे व्हिडिओज काढून ठेवायला खूप आवडतात. असं सुंदर डॅम आहे इथे. जास्त मोठं नाही आहे, धुक्यामुळे आम्हाला सुरुवातीला खूप मोठं वाटलं, बट नाही आहे, बट छान वाटतं बघा. असं साईडला डॅम, ही छान हिरवळ आणि हे ग्रीन. वाव. येते मी. सो गाईज, व्हिडिओ कसं वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय. इथे कोण कोण सेल्फ ऑब्सेस्ड आहे मला सांगा. तुम्ही असाल ना, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, कारण मला वाटतं हे असं ना फक्त मीच करू शकते. मी कुठे पोस्ट करत नाही, एवढे पोस्ट करत नाही बरं का. जेवढे व्हिडिओ मी रेकॉर्ड करते की नाही त्यातले 50% सुद्धा मी पोस्ट करत नाही. बट मी व्हिडिओज तेवढे काढते, समजलं. मी काढते व्हिडिओ, कारण मी नंतर ते व्हिडिओ पाहते. तुम्हाला पण आहे का माझ्यासारखी सवय? असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सेम हिअर. तुला इतका मस्त डोंगर दिसतोय ना, आता तुम्हाला दिसतंय की नाही मी सांगू नाही शकत, पण मला खूप छान वाटतं तिकडचं. आणि हे मी चलो फोटो काढते का? थांबे ठेवून देते. तो लेक पाहून आम्ही पुढे निघालो आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे जिथे आम्ही थांबणार होतो. एक रिसॉर्ट आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मला आत्ता कळालं एक्झॅक्टली इगतपुरीला फॉग सिटी का म्हणतात. इतकं भयानक फॉग होता आणि मी सगळ्यात बॅक साईडला बसली होती बरं का, जी बॅक सीट असते की नाही तिथे. आणि तिथून मी हा व्हिडिओ कॅप्चर केला. कॅन यू इमॅजिन किती फॉग आहे हे. जे जुन्या मूवीचं असतं की नाही, जो आम्ही, आणि आता ह्या वेळेला तुम्हाला मी इथे लावत नाही आहे, पण आमचं गाणं काय चालू असेल माहिती आहे का? ये शहर है अमन का यहाँ की फिजा है निराली, यहाँ पे सब शांति शांति है.
यहाँ पे सब शांति शांति है. सो फायनली वी रीच्ड आवर डेस्टिनेशन. आणि तिथे असे फुलं पडले होते आणि मी फुलवंती बनायचं स्वतःचं काही मोह आवरू शकत नाही. आणि मला फुलांमध्ये माझा जीव आहे, मला खूप आवडतात फुलं. आणि अशी रॅन्डम फुलं वेचायला किंवा तोडायला तर खूपच आवडतात. आणि मोसमही किती छान आहे आणि फुले किती सुंदर. मग काय वेचली फुलं आणि निघालो. तर हे आहे द हॉटेल ग्रँड रिसॉर्ट, ग्रँड गार्डन रिसॉर्ट सुद्धा म्हणतात. थँक्यू. वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण आलो आहे द ग्रँड रिसॉर्ट इगतपुरी इथे. तर इथे आम्ही आज स्टे केला. फुलझाडं जास्त मोठं वाटलं. हॉटेल ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे बाकीच्या ज्या फॉर्मॅलिटी होतात ऑफलाईनवाल्या ते दीपक वगैरे करत होते. तर तोपर्यंत मी फोटो सेशन करून घेतलं. त्यानंतर आम्ही आमच्या ज्या रूम्स आहेत तिकडे निघालो. तर गाडी बाहेरच पार्क करावी लागते आणि बाहेरून सामान घेण्यासाठी येतात. त्यांनी असं एवढं मोठं सामान घेतलं आणि ही आहे आमची रूम. ये फायनली ना चांगल्या ठिकाणी आम्ही थांबलो. कालचं जे डे सेकंड डेचं जे होतं ना, मी ते रूमचा व्हिडिओसुद्धा नाही काढला कारण मला आवडलंच नाही. तिथे ना असं खूपच कंजेस्टेड वाटत होतं, त्यामुळे मी तिथला व्हिडिओ पण नाही काढला. आणि तिथून आम्ही जे इथे आलो तर वाव, इथे आवडलं मला. बाहेरचंही खूप छान होतं आणि आतमध्ये सुद्धा. रूममधून बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि हे आमच्या रूम्स आहे जे दिसतात ना, ह्या अशा टाईपच्या रूम होत्या. आणि हे सगळा असा एरिया आणि इथे आहे कॅफेटेरिया म्हणजे रेस्टॉरंट. आता आम्ही इकडे जाणार होतो जेवणासाठी. आणि मी स्वतःला फ्लॉन्ट करण्याचं कधीही सोडत नाही. दुपारचं जेवण म्हणजे पेटपूजा करण्यासाठी आम्ही आलो. आणि ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, 10 on 10 फॉर एव्हरीथिंग. फूड, ॲम्बियन्स, म्युझिक अँड ऑल. मला खूप छान वाटलं इथे. दुपारच्या वेळेला जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आणखी चांगलं वाटत होतं. आणि जर एस्थेटिक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करून मी मेन्यू कार्ड शोधलं आणि काय घ्यायचं तर ठरलेले 2-3 पदार्थ चाटचूट जे आपलं असतं तेच घेण्याचं ठरवलं. बट स्वप्नीलने ही पापडी चाट ऑर्डर केली होती, ती छान वाटली. आणि हे होता फ्राईड राईस आणि काही हक्का नूडल्स ऑर्डर केले होते आम्ही. आणि बरंच असं काही ऑर्डर. जरा आज ना आम्ही ठरवलं होतं की रोटी सब्जी ना खाते हुए कुछ स्टार्टर काइंड ऑफ काही चायनीज ऐसे मतलब असंच काहीतरी ऑर्डर करू आणि तसंच खाऊ. आणि ते आमचा प्लॅन खूप छान ठरला आणि सगळं फूड आवडलं आम्हाला. सगळे असं ताव मारू खात होतं. फूड एक अशी गोष्ट आहे की नाही सगळ्यांना आवडते. आणि माझं तर जीव की प्राण असलेलं फूड आहे मला, कारण खूप आवडतं खाण्यासाठी. जगतोच आपण खाण्यासाठी असं आमचं आहे. आणि निहालला पण आवडतं सगळंच खायला, चांगलं चमचमीत खायला. बाहेरचं पण तो माझ्यावरच गेलाय असं सगळ्यांना वाटतं आणि मला पण. आणि बरेचसे असे एस्थेटिक व्हिडिओ, फोटोज आणि चांगल्या लोकेशनचे हे घेऊन मी काढले. आणि थोडासा व्ह्यू देते तुम्हाला रिसॉर्ट कसं आहे. माझ्याकडून रिसॉर्टसाठी 10 on 10 व्हिडिओ, रिसॉर्टचा रिव्ह्यू असलेला व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर येणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट सेक्शनमध्ये ते सुद्धा सांगा, कारण मी प्रयत्न करत असते गाईज आणि मी रोज व्हिडिओ अपलोड नाही करत. आय नो दॅट्स माय फॉल्ट, बट कीप गोईंग.